नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी उत्तम वाघ आपलं महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, ज्यांच्या लागवडी 15 डिसेंबर ते 30 डिसेंबरपर्यंत झाल्या किंवा जानेवारीमध्ये झाल्या, तर त्या आता काही 2 महिन्याच्या झालेल्या आहेत. त्याचबरोबर काही आता 1.5 महिन्याच्या झालेल्या आहे. तर आता सध्या वातावरण खराब होत आहे आणि आबट सतत निघत आहे. त्यामुळे आता इथून पुढे कांदा पातीची ग्रीनरी टिकवणं असेल, त्याचबरोबर कांदा पात टिकवणं असेल, हे थोडंसं दमट वातावरण तयार झाल्यानंतर थोडंसं अवघड होणार आहे. आणि सध्या आता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी थोडासा पाऊस झालेला आहे, काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्या आता पिकावर जर सकाळी जर बघितलं तर खूप असं दैवर पडलेलं असतं. त्यामुळे आता कांदापाती खराब होण्याची शक्यता आहे आणि वातावरण दमट झाल्यानंतर आपला कीटकांचा खूप प्रादुर्भाव होत असतो. आणि ह्याच पिरियडला आता आपल्याला ग्रीनरी पण पाहिजे, कांद्याची मांड पण फुगली पाहिजे आणि आपला खाली कांद्याची साईज पण झाली पाहिजे. तर ह्या दृष्टीनं आता फवारणी घ्यावं लागणार आहे. तर आता आपण जे 2 महिन्याचे कांदा पीक झालेलं आहे, तर त्याला आता आपण फवारणी घेणार आहोत. तर त्यासाठी आपण घेणार आहोत बायरचं बोनस. यामध्ये आहे टेबुका नौजल 38.39% SC फॉर्ममध्ये. तर आपण हे का घेणार आहोत, तर हे जे टेबुका नौजल जे बुरशीनाशक आहे, तर हे जे बुरशीनाशक आहे, तर हे आपल्या उन्हामध्ये पण चांगल्या पद्धतीनं काम करतं. त्याचबरोबर समजा आबट आलं, चौकून वातावरण हे झालं, तरी पण ते काम करतं. त्याचं काम हे म्हणजे वातावरण खराब झालं त्यावेळेस पण चांगल्या पद्धतीनं काम करतं आणि वातावरण फ्रेश जरी असलं तरी त्यावेळेस पण हे प्रिव्हेंटिव्हमध्ये चांगलं काम करतं, का जेणेकरून आपल्या कांदा पिकाचे शेंडे जळणार नाही. त्याचबरोबर जो जांभा करपा येतो तो येणार नाही, जो उशिरा करपा येतो खालून पाती पिवळ्या येत्या त्या पण होणार नाही. असं हे बुरशीनाशक आहे. याचं म्हणजे स्ट्रॉंग काम आहे आपल्या कांदा पिकामध्ये. हे आंतरप्रवाही ह्या पद्धतीनं काम करतं. आणि याला जोडी बऱ्याच जणांच्या आता समजा काहींच्या पाती जास्त खराब वाटत असेल, त्यांचे शेंडे जळलेले त्याला आपण अँट्राकॉल पण जोडी घेऊ शकतो. तर अँट्राकॉल घेताना आपल्याला 300 ग्रॅम घ्यायचं आहे. म्हणजे आपलं जे बोनस आहे हे आंतरप्रवाही काम करेल आणि जे कॉन्टॅक्टमध्ये जे आहे तर ते आपलं अँट्राकॉल काम करेल, असं या दोन्हींची जोडी घ्यायची आहे. तर आपण आता आपल्या कांदा पिकावर एवढा काही जास्त करप्या नाही, त्यामुळे आपण फक्त हे बोनस वापरत आहोत. आणि ज्यांच्या याच्यावर जास्त वाटत असेल पाती पिवळ्या वगैरे, तर ते एंट्राकॉल घेऊ शकतात. एंट्राकॉलचा फायदा पण होतो, त्याच्या झिंक बेस असल्यामुळे कांदापातीला ग्रीनरी येते आणि शायनिंग येते. तर तुम्ही ते घेऊ शकता. आणि यामध्ये आता आपल्याला कांदा पाती हिरव्या राहिल्या पाहिजे, कांद्याची मांड झाली पाहिजे, त्याचबरोबर खाली कांद्याची साईज झाली पाहिजे. ह्यासाठी आपल्याला एक पोषक घेणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपण घेणार आहोत वनिता ॲग्रोचं हायकॉन 60. तर यामध्ये आहे 19 प्रकारचे अमिनो आहे मित्रांनो. तर ह्या 19 प्रकारचे अमिनो असल्यामुळे आपल्या कांदा पिकाची म्हणजे पातींची ग्रीनरी पण वाढणार आहे. त्याचबरोबर आपली कांद्याची मांड पण होणार आहे. त्याचबरोबर आपली कंद निर्मितीला पण चांगली चालना मिळणार आहे. तर आपण अमोनिया का निवडलं, तर आता सध्या टेम्परेचर वाढत आहे, त्यामुळे काय होणार आहे, तर कांदा पातीमधली ग्रीनरी थोडी कमी होणार आहे. तर आपण अमिनो घेतल्यामुळे ग्रीनरी वाढणार आहे. ग्रीनरी वाढली तरच प्रकाश संश्लेषणाची क्रिया होऊन आपलं अन्नद्रव्य हे तयार होणार आहे. त्यासाठी आपण अमिनो घेतलेला आहे. आणि जे आपल्या कांदा पिकामध्ये समजा जे प्रोटीन तयार होतं, तर हे प्रोटीन अमिनोपासूनच तयार होतं, त्यामुळे आपण अमिनो घेतलेला आहे. तर यामध्ये काही पेप्टाइड्स पण आहे, म्हणजे जे आपल्या पेशी विभाजनाचं पण काम करत असतात. आणि याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या कांद्याचं जे मुळं आहे ते पण चांगले डेव्हलप होणार आहे. त्याचबरोबर आपल्या कंदाची साईज पण होणार आहे, त्याचा कलर पण हा चांगला राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या कांद्याच्या मांडा पण फुगणार आहे. तर याचं प्रमाण घ्यायचं आहे मित्रांनो 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली. आणि याचा वापर म्हणजे आपलं जे सल्फर बेस जे बुरशीनाशक आहेत त्यासोबत त्याचा वापर करायचा नाही आहे. आणि त्याचबरोबर जे स्फुरद वगैरे आहे, समजा 05234चा असेल, 4037चा असेल, ह्या खताबरोबर पण याचा फवारणीसाठी वापर करायचा नाही आहे. त्याबरोबर फवारणी केल्यानंतर उद्या आपल्या कांदापातीला शॉक बसला, पाती जळाल्या, तर आपलं नुकसान होईल. त्यामुळे घेताना फक्त पोषकच घ्यायचं आहे आपल्याला हायकॉन 60 म्हणून. त्यानंतर आपण घेणार आहोत कीटकनाशक फिप्रॉक्स. यामध्ये आहे फिप्रोनिल 5%. म्हणजे हे फिप्रोनिल जे 5% आहे आंतरप्रवाही कीटकनाशक आहे.
त्याचबरोबर ह्या कीटकनाशकाचा रिझल्ट असा आहे मित्रांनो, का कीटक म्हणजे आपला मावा, थ्रिप्स याच्या कॉन्टॅक्टमध्ये जरी आला तरी मारतात. त्याचबरोबर हे आंतरप्रवाह असल्यामुळे आपल्या कांदा पातींचा जरी याने रस शोषण्याचा प्रयत्न केला तरी मारतात. आणि ह्या फिप्रोनिलचे रिझल्ट आपल्या कांदा पिकामध्ये हे 8-10 दिवसाचे नसून हे आपल्या कांदा पिकामध्ये 30 ते 40 दिवस काम करतं. तर हे असं भारीमधलं कीटकनाशक आहे का याचे रिझल्ट जादा दिवसाचे आहे. आणि ह्या वातावरणात मित्रांनो आपण आता जर समजा दुसरं घेण्याचा प्रयत्न केला, समजा प्रोफेनोफॉस घेतलं, सायपरमेथ्रिन घेतलं, क्लोरोपायरीफॉस घेतलं, ऑलरेडी आता ढगाळ वातावरणामुळे वातावरण दमट आणि आपण ह्या वातावरणामध्ये जर हे कीटकनाशक घेण्याचा प्रयत्न जर केला तर आपल्या कांदापाती ह्या पिवळ्या पडतात, शेंडे जास्त जळतात आणि लवकर माना पडतात. तर तसं याचं होत नाही. फिप्रोनिल हे जर घेतलं तर आपल्या कांदापातीला एक त्याचा हिरवेपणा आणखीन वाढण्यास मदत करतं. हे असं कीटकनाशक आहे. हे सफेद लिक्विड असं येतं. तर हे एस-सी फॉर्ममध्ये असल्यामुळे हे आपल्या कांदापातीला कुठलाही शॉक बसत नाही. जे आपण प्रोफेनोफॉस वगैरे इतर जे कीटकनाशक वापरतो ती ई-सी फॉर्ममध्ये असते. त्याच्यामुळं दमट वातावरणामुळे जास्त उन्हामध्ये त्याचा आपल्या कांदा पिकाला शॉक बसतो. आणि ह्याबरोबर घेताना आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं स्टिकर घ्यायचं आहे, जेणेकरून आपला हा स्प्रे जो आहे व्यवस्थित आपल्या पानांना चिटकून राहील. आणि स्टिकर घेताना पण चांगलं स्टिकर घ्या, जे म्हणजे आपलं जे औषधं ते पानामध्ये उतरवतील. कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पोषक हे चांगल्या पद्धतीने आपले कांदापातीमध्ये कसं इंटर होईल ह्या पद्धतीचं स्टिकर घ्या, जेणेकरून आपण केलेला खर्च हा आपला पूर्ण त्याच्यामधून हे होईल. आणि जरी पाऊस वगैरे झाला तर आपलं कीटकनाशक, बुरशीनाशक आणि पोषक धुवून जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि फवारणी करताना मित्रांनो, फवारणी ही आपली 4 वाजेच्या नंतरच करा. कारण आता सकाळी फवारणी जर केली दिवस उगल्यानंतर तर दुपारी खूप ऊन पडतं आणि आपण ज्यावेळेस पहिल्यांदा स्प्रे करतो, हा स्प्रे केल्यानंतर जर जास्त कडक ऊन पडलं तर ऊन खूप असल्यामुळं आपल्या कांदा पातीवर स्कॉर्चिंग पण येऊ शकते. त्यामुळे 4 वाजेनंतरच स्प्रे करायचा आहे. तो तुम्ही 6-7 वाजेनंतर पर्यंत जरी केला तरी चालेल. तर मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या महालक्ष्मी कृषी फार्म ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ लोड केल्यानंतर तो बघायला मिळेल. आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये त्याचबरोबर आपल्या नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना पण नवीन माहिती मिळेल.